बनाना वेफर्स तुम्हालाही आवडतात का? मग आज आपण बनवूया खूप टेस्टी क्रिस्पी आणि हायजिनिक असे बनाना वेफर्स आज आपण घरी बनवतोय। हात चिकट होऊन काळे पडू नयेत यासाठी पहिल्यांदा हाताला ऑइल ग्रीस करायचे। केळीची साल काढून घ्यायची आहे आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे किंवा फर्स्ट टाइम माझे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचे, कारण खूप सारे रेसिपीज खूप सारे अजून वेगवेगळे कंटेंट असणारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। सो डू सबस्क्राइब नाव। या पद्धतीने केळीच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि केळी लगेच काळे पडतात त्यामुळे लगेचच आपल्याला या ठिकाणी त्याचे काप काढून घ्यायचे आहेत। स्लायसरच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहे आणि चिप्स पाडत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचे, जेणेकरून एकमेकांच्यावर हे केळीचे स्लाइस पडल्यावर ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि छान खुसखुशीत तळून काढायचे आहेत। गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला तळायचं आहे आणि या पद्धतीने वेफर्स बनवला तर घरच्या घरी अगदी हायजिनिक आणि खूप जास्त टेस्टी आणि हेल्दी चिप्स बनून तयार होतात। लहान मुलं देखील खूप आवडीने खातात। तुम्हाला यात मसाले ॲड करायचे असेल जसं की काळे मिरी पावडर किंवा अदरवाईज रेड चिली पावडर, चिली फ्लेक्स वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता। या ठिकाणी मी फक्त सेंधा नमक ॲड केलेला आहे आणि ऑर्गॅनो सीझनिंग या ठिकाणी एखादा चमचा ॲड करायचा आहे, त्याच्याने टेस्ट खूप छान येते। एन्जॉय and don't forget to subscribe our channel. Thank you for your time. Bye bye.